नमस्कार माझ्या तमाम शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपला आजचा विषय असा आहे की आता गहू जर लागवड करायची असेल तर त्याचं संपूर्ण नियोजन हे व्हिडिओमध्ये आहे. तर ते नियोजन असं आहे की आता येणाऱ्या 8 दिवसात म्हणजे आज अडीला बरोबर भाऊबीजेच्या दिवशी मी गव्हाची लागवड करणार आहे किंवा पेरणी करणार आहे. आणि हे मी दरवर्षीच करतोय. भाऊबीजेच्या दिवशी ही परंपरागत माझ्या आई आजोबापासून ही परंपरा चालू आहे की भाऊबीजेच्या दिवशी आपण गहू पेरावा. त्याचं कारण की असं की थंडीचा काळ त्या टायमात सुरू होतो आणि मोठ्या प्रमाणात थंडीला सुरुवात होते आणि गव्हाचं पीक हे रब्बीमधील खास करून थंडीतलंच पीक आहे. त्याच्यामुळे आपण भाऊबीजेच्या दिवशी गहू लागवड करतोय. तर त्यामध्ये प्रामुख्याने आपण आता तुम्ही बघू शकता आपल्या जमिनीची मशागत सुरू आहे आणि ही मशागत करत असताना याच्यामध्ये आपण आता रोटरच्या 2 पाळ्या देतोय आणि त्याच्यानंतर एक वखरची सुद्धा बैलाच्या हस्ते पाळी देऊन देऊ. आणि ते झाल्यानंतर आपण याच्यामध्ये चांगल्यापैकी आपल्याकडे गांडूळ खत आहे. ते गांडूळ खत मोठ्या प्रमाणात जवळपास आपण 1 ते 1.5 टन गांडूळ खत याच्यामध्ये पसरून घेऊ. आणि ते गांडूळ खत पसरवल्यानंतर आपण याच्यावरती एक पाण्याचा शिपका स्प्रिंकलरद्वारे देऊ, जेणेकरून याच्यामधलं जे काही फुलकं असेल ते फुलकं निघून येईल. आणि समोर ज्या दिवशी आपण भाऊबीजेच्या दिवशी याची गव्हाची लागवड करू त्या दिवशी नक्कीच त्यामधलं फुलकं किंवा उगणारं गवत किंवा राहिलेले सोयाबीनचे झाडे हे मोडून जातील. आणि सर्वात महत्त्वाचं, गव्हाची लागवड करत असताना व्हरायटीची निवड किंवा जातीची निवड. आता मी तर गहू जवळपास गेल्या 6-7 वर्षापासून जैविक करतोय आणि तो जैविक करत असताना जैविक गव्हामध्ये किंवा देशी वाणांमध्ये खास करून आपला बंशी आहे, सोनामती आहे, काळा गहू आहे किंवा खपली गहू आहे. तर ह्या 4 वाणांपैकी जर कोणी आपल्याला घरी खाण्यासाठी जर गहू करत असेल तर नक्कीच या 4 वाणांपैकी गहू करा. जर बंशी मिळाला तर बंशी करा, सोनामती करा किंवा खपली करा किंवा काळा गहू म्हणून मिळतोय तो गहू आपण लागवडीसाठी करू शकता. कारण की त्याचं उत्पादन सुद्धा चांगलं आहे आणि घरी खाण्यास खूप चांगलं आहे. कारण माझी आजी सांगायची की बाबू थोडं करावं लोकांसाठी आणि जास्त करावं स्वतःसाठी. तर आता गहू आपला जीवनातला किंवा आपल्या अन्नातला अविभाज्य घटक आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की गहू कमीत कमी गहू नसेल इतर शेती आपल्याकडून होत, पण कमीत कमी गहू तरी आपण हा जैविक पद्धतीने करावा, ऑर्गॅनिक करावा. तर त्यामध्ये अजूनही इतर अनेक जाती आहे की जसं की लोकोन आणि शरबती. त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहे की लोकोन आणि शरबतीमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तर त्यापैकी ज्या चांगल्या व्हरायटी आहेत त्या पूजा तेजस असेल, GW 322 असेल किंवा 273 असेल किंवा श्रीराम सुपर असेल किंवा पूजा मलवी असेल किंवा JW 1142 असेल किंवा मुकुट असेल किंवा मैकोची सुद्धा एक चांगली व्हरायटी आहे. आपल्याला जी व्हरायटी लागेल ती व्हरायटी आपण एकरी कमीत कमी 40 किलो प्रमाणात पेरावं. परंतु मी जे जात करतोय सोनामती बन्सी असेल, सोनामती असेल, खपली असेल किंवा काळा गहू असेल त्यापैकी मी बन्सी करतोय. तर बन्सी व्हरायटी माझं एकरी 3 किलोचं रेकॉर्ड आहे. एकरी 3 किलो, जास्तीत जास्त एकरी 10 किलोचं बियाणं मी ते लागवड करतो आणि त्याच्यामध्ये मला समाधानकारक 17-18 पर्यंत एकरी उतारा येतोय. 20 क्विंटलपर्यंतही सुद्धा माझा ड्रिपवर ज्यावेळेस मी केला होता त्यावेळेस 20 क्विंटलपर्यंत सुद्धा माझा त्याचा एकरी उतारा गेलेला आहे. परंतु आता आपण जेव्हा व्हरायटीची निवड करतोय जे मी सांगितलेल्याप्रमाणे आपण ह्या एकतर देशी वाण निवडा किंवा ह्या ज्या व्हरायटी काय म्हणतात लोकवन किंवा शरबती, या 2पैकी अनेक व्हरायटी आहेत त्यापैकी कुठली निवडा. परंतु त्याच्यासोबत आपण नक्कीच गांडूळ खत असेल, शेणखत असेल कुजलेलं ते जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करा. आणि लागवड ही शक्यतोवर उत्तर दक्षिणच गव्हाची असावी किंवा पेरणी ही उत्तर दक्षिणच करा. आता बघू शकता माझ्या शेतात ऑलरेडीच निसर्गाधीनच ते उत्तर दक्षिण आम्ही पेरतोय किंवा तशी ती वाटणी असल्यामुळे उत्तर दक्षिणच पेरतोय. कारण की हे पीक रब्बीचं आहे, थंडीचं आहे, हिवाळ्याचं आहे, ध्यानात घ्या. आणि सूर्य जेव्हा पूर्वेकडून पश्चिमेकडे निघतोय तेव्हा उत्तर दक्षिण जर लागवड असेल तर त्याची ऑटोमॅटिक ह्या झाडाची सावली त्या झाडावरती जाती आणि त्या याच्यात अनुषंगाने त्या पिकाला मोठ्या प्रमाणात हा सूर्यप्रकाश मिळतोय जो अपेक्षित आहे त्याला. कारण येथून समोर दिवस लहान लहान होत चालतो आणि रात्र मोठी होत चालती, त्यामुळे याला जास्तीत जास्त थंडीचीच गरज आहे. तर जेव्हा आपण शेत वलवून घेतो आणि त्याच्यामध्ये गव्हाची लागवड करतो किंवा पेरणी करतो तर बियाणं देशीवान असेल तर ते देशीवान आपण तज्ज्ञांना विचारून करू शकता किंवा हे जर इतर वाण असेल तर ते आपण कमीत कमी एकरी 40 किलो वापरावे. तर ज्या वेळेस आपण गव्हाची लागवड करतो त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं तणनाशक घेऊ नका. तसं ॲट्रॉक्जिन नावाचं तणनाशक मार्केटमध्ये आहे, पण माझी अशी आंतरिक इच्छा आहे की आपण कृपा करून कुठल्याही प्रकारचं तणनाशक गव्हामध्ये घेऊ नये.
गहू लागवड केल्यानंतर त्याच्या 2 तासामधलं अंतर कमीत कमी 1 फूट ठेवावं, जास्तीत जास्त 1.5 फूट ठेवावं. 2 तासामधलं अंतर हे 1.5 फूट असायलाच पाहिजेत किंवा कमीत कमी 1 फूट तरी तुम्ही ठेवा. त्याच्यानंतर आपण त्याला जर होत असेल, शक्य जर तुमच्याकडून असेल तर डवऱ्याची एक पाळी द्या. ती डवऱ्याची पाळी जर आपण दिली तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तणनाशक घेण्याची गरज नाही. गव्हाचं पीक हे कमीत कमी 120 दिवसाचं आहे, जास्तीत जास्त 120 दिवसाचा आहे, कमीत कमी 90 दिवसाचा आहे. आता गव्हाचं पीक आपण कोरडवाहू करू शकतो, बागायती करू शकतो, परंतु आता जमिनीमध्ये एवढा ओलावा आहे की त्याला ओलवायची गरज नाही. पण शक्यतोवर ओलावल्याशिवाय गव्हाच्या पिकाची पेरणी करू नका. आणि ज्यावेळेस ओलाल्यानंतर आपण गव्हाची पेरणी करतो, एकरी 40 किलो बियाणं वापरतो किंवा देशी बियाणं बनसी मी एकरी 10 किलो वापरतोय, तर ते केल्यानंतर ज्यावेळेस त्याला 30 दिवस होतील, 30 दिवसामध्ये ॲट्रोजिन वापरण्याऐवजी आपण एक कोळप्याची पाळी त्याला द्या. आणि त्याच्यानंतर आवर्जून जो काही पहिलं पाणी असेल आपलं, ते पाणी देते वेळेस ते पाणी जास्तीत जास्त दिवसभरात 6 ते 7 तास जवळपास स्प्रिंकलरवर सर्व शेतकरी करतात. दांडपाण्याने फार लोक कमी करतात. त्याच्यामुळे स्प्रिंकलरवाल्यांना मी सांगू इच्छितो की जास्तीत जास्त 6 ते 7च एक पलटी आपण त्याला घ्या, जास्त पाणी देऊ नका. कारण तोच काळ महत्त्वाचा आहे. 30 ते 50 दिवस किंवा 30 ते 45 दिवस हा गव्हाचा टाईम आहे त्याला फुटवे काढण्याचा. गव्हाला जेव्हा तेव्हा पाण्याचा ताण पडेल तेव्हा तो जास्तीत जास्त फुटवे काढेल. आणि जास्तीत जास्त फुटवे नाही गेले तर अनायसेस नक्कीच आपल्याला वोंब्यांचं प्रमाण नक्कीच जास्त मिळेल. बघ त्याच्यानंतर 45-50 दिवस झाले की 70-75च्या दिवसानंतर जर आपल्याला वाटलं त्या 30 ते 45 दिवसादरम्यान जर त्याला कुठेतरी खताचा शिपका द्यायचा तर आपण देऊ शकता. पण जे जैविक शेती करतात त्यांनी देण्याची गरज नाही, कारण गांडूळ खत आपण टाकलेलंच आहे. किंवा आपण परत एकदा त्याला गांडूळ खत किंवा कुजलेलं शेणखत शिंपू शकता. आणि कुठल्याही प्रकारची फवारणी गव्हावर घ्यायची गरज नाही. कुठल्याही प्रकारचं नंतरचं लिक्विड त्याच्यावरती फवारायची गरज नाही, किंवा कुठल्या प्रकारचं टाणी त्याच्यावरती घ्यायची गरज नाही, किंवा कुठल्याही प्रकारचं मायक्रोटन त्याच्यावरती वापरण्याची गरज नाही, किंवा कुठल्याही प्रकारचं खत आपण त्याला फवारणीद्वारे द्यायची गरज नाही. कारण गहू हा नैसर्गिकच आहे, तो उत्पादन चांगल्या प्रमाणात देतो. फक्त व्हेरायटी ही चांगली असली पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा गव्हाला 60 ते 70 दिवस होतील तेव्हा परत एक पाण्याची पाळी द्या. 3 पाण्यामध्ये पाणी निघून जातो. आणि 75 ते 90 दिवस हा काळ फार महत्त्वाचा गव्हाचा, कारण की त्याच्यात दाण्याची फुगवण सुरू असते. आणि दाणे फुगवणीच्या टायमामध्ये एक पाणी नक्कीच द्या. परंतु त्यात एक काळजी आवश्यक लक्षात ठेवा की ज्यावेळेस फ्लोरा निघतो त्या फ्लोऱ्यामध्ये चुकूनही गव्हाला पाणी द्यायचं नाही तर त्याच्यावरती त्या फ्लोऱ्यामध्ये जर तुम्ही पाणी दिलं तर गव्हाला एकच रोग घातक आहे, तो म्हणजे तांबेरा. तो तांबेरा त्याच्यावरती अटॅक करतोय. म्हणून शक्यतोवर तो फ्लोऱ्याचा काळ संपला, 4-5 दिवसाचा काळ राहतो, तो जास्त दिवस राहत नाही. तेवढे दिवस दम मारा आणि फ्लोरा संपला की गव्हाला नक्कीच पाणी द्या, म्हणजे जेणेकरून तुमच्या गव्हावरती तांबेरा येणार नाही. आणि त्याच्यानंतर जेव्हा गहू हा हिरवतेकडून फिरवतेकडे चालला जाईल किंवा त्याची परिपक्वता पूर्ण होईल, किंवा त्याच्या ओंबेमधले तुम्ही दाणे जर दाबून पासाल तर ते पूर्ण फुगलेले आहेत आणि ते ठस त्याच्यामध्ये चिक भरलेला आहे. आणि जेव्हा ते चिकातून पूर्णत्वाकडे जाते, जेव्हा पिळे पडतात त्यावेळेस त्याच्यातलं पाणी बंद करा. अजून या पिकामध्ये बरंच काही सांगण्यासारखं आहे, परंतु मित्रांनो थोडीशी कामाची लगबग आहे म्हणून आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्यासमोर नक्कीच येईल. ऋणाई सदैव आपल्याच काळ्या मातीचा धनी. धन्यवाद मित्रांनो.